तर मित्रांनो, अनेक जण असा प्रश्न विचारतात की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा नेमका काय फायदा झालाय. त्याचं मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देणार आहे की आमची बहीण आहे मीराताई आणि तिची कुणबी नोंद सापडली. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. हा जो माझा भाचा आहे ना मोठा, याचं 4 वर्षापूर्वी त्याने फार्मसीला ऍडमिशन घेतलं, ज्यामध्ये 5.5 लाख रुपये खर्च झाला. गेल्या वर्षी जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनात माझ्या बहिणीच्या सासरच्यांकडची कुणबी नोंद सापडली आणि त्यानुसार आज या दोघांनाही कुणबी सर्टिफिकेट मिळाले. आणि आज हा जो माझा दुसरा भाचा आहे पवन, याचं गेल्या 1 वर्षापूर्वी सापडलेल्या कुणबी पत्राच्या आधारावरती एमबीबीएसला जे ऍडमिशन झालं ना, त्यात जिथं ओपनच्या पोरांना 1.5 लाख रुपये फी लागते ना, ती फक्त 60,000वर आली. म्हणजे कुठं ते 5.5 लाख रुपये घालायचे आणि कुठं हे 1.5 लाखाचे 60,000 रुपये घालायचे. आणि हे पैसे असे तसे नाही येत, तर त्यांचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय. रोज भाजीपाला आणून ते विकतात आणि त्याच्यातून त्यांनी 5.5 लाख रुपये फी भरली कशी कशी आपल्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी. तर आपण ताईंनाच विचारूयात की त्यांना ही कुणबी नोंद सापडल्यामुळे काय फायदा झाला आणि ती जर लवकर सापडली असती तर त्यांना काय वाटलं असतं. ताई काय सांगणार? हीच नोंद जर 30-40 वर्षापूर्वी जर भेटली असती ना, तर मी आज या जागी भाजी विकत बसले नसते आणि मुलांचं शिक्षण अजून मोठ्या कॉलेजमध्ये झालं असतं, त्यांना कॉलेज चांगलं भेटलं असतं.